गोपाळने ते पत्र एकदा वाचले, डोळे मिटून ते खाली ठेवले, पुन्हा उचलून बारकाईने वाचले. त्याने सुस्कारी सोडेत असा प्रकार 4 ते 5 वेळा तरी केला असावा. वास्तविक त्या पत्रात काही विशेष दिलफोडक बातमी होती अशातला काही भाग नव्हता. त्याचा जानी दोस्त किलबिले याच्या बहिणीचं पुण्याला लग्न होणार होतं. त्याला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्या पत्रात गणपतने दिले होते. सोबत लग्न पत्रिका तर होतीच. मुंबईमध्ये गेन्सर्स नावाच्या अवाढव्य अशा युरोपियन फर्म मध्ये गोपाळ टायपिस्टचे काम करत होता. ललित हे नाव धारण करणारा इसम त्या कंपनीचा मॅनेजर होता. अतिशय खाष्ट आणि तऱ्हेवाईक अशी ती स्वारी होती. पगार वाढ आणि रजा या बाबतीत त्याची मान्यता मिळवता मिळवता कारकून रडकुंडीला येत असत. पाहिजे त्यावेळी रजा झटकन मिळाली आहे असा भाग्यशाली प्रसंग ऑफिसातील तमाम कारकुनांपैकी एकालाही आठवतच नव्हता. मुळी गोपाळ अगदी गोंधळून गेला होता. पुण्याला लग्नाला जाऊन मजा करून निवांतपणे परत यायचं म्हणजे व्यवस्थित तरी 1 आठवड्याचे तरी रजा काढणं आवश्यकच होतं. परंतु ललित साहेबांपुढे जाऊन रजा मागणं आणि दगडावर डोकं फोडणं सारखंच परिणामकारक असतं. ललित साहेबाकडे जाऊन रजा मंजुरीची अपेक्षा ठेवणारा माणूस जगातील सर्वात मोठा आशावादी असला पाहिजे हा त्याचा खासगी सिद्धांत आपल्या समव्यवसायी कारकून मंडळींना सांगून त्यानेच कितीतरी वेळा हसण्याचा खोकला पिकवला होता. साहेब आपल्या अर्जाकडे डुंकून देखील पाहणार नाहीत याची त्याला मनोमन पूर्णपणे खात्री होतीच. ही सनदशीर आघाडी पूर्णपणे कुचकामी होती. त्याने आपले डोके जोर जोराने खाजवायला सुरुवात केली. काही कल्पना सुचते का असा विचार केला. दुपारी 2च्या सुमारास त्या ऑफिसात नेहमीच अगदी कमालीची शांतता असते. आजही यावेळी संपूर्ण शांत निस्तब्ध वातावरणात काम चालू होते. तोच एकाएकी सगळे कारकून आपले काम अर्धवट टाकून घाबऱ्या उठले व आमच्या टायपिस्ट शेजारी गोळा झाले. गोपाळला जबरदस्त मूर्छा येऊन तो खाली पडला होता. हातापायांची हालचाल होतच नव्हती. संपूर्ण निश्चेष्ट अवस्थेत गोपाळ उताना पडला होता. निरनिराळ्या उपायांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कारकून मंडळी करू लागली, पण गोपाळची बेशुद्ध अवस्था जबरदस्त होती. तो असल्या किरकोळ उपायांनी शुद्धीवर येतो थोडाच. होता होता ही बातमी मॅनेजरच्या कानावर गेली आणि ललित टाकोटाक धावतच तिथे आला. हेड क्लार्क राजाराम साहेबांनी त्याची नाडी चाचपल्यासारखी केली आणि ते काहीतरी मनाशी पुटपुटले. नंतर त्यांनी मॅनेजरकडे तोंड वळवले आणि म्हटले, मला वाटतं अतिशय अशक्तपणामुळे हा प्रकार घडला असावा. त्याच्या मेंदूला अशक्तपणा आलेला दिसतोय. हेड क्लार्कचे सारे बोलणे गोपाळला ऐकू येतच होते आणि तो मनातल्या मनात खिदळतही होता. त्याने हेड क्लर्कचे मनापासून धन्यवाद दिले आणि स्वतःची योजना तडीला गेल्याबद्दल स्वतःचीच मनातल्या मनात पाठ थोपाटली. थोड्याच वेळात गोपाळने मॅनेजर साहेबांच्या खास खोलीत प्रवेश केला आणि ललितला जोरदार सलाम ठोकला. माझी प्रकृती फार अशक्त झाली आहे साहेब. मला कमीत कमी 1 आठवड्याची तरी रजा आवश्यक आहे, म्हणजे मी पूर्णपणे विश्रांती घेऊ शकेल. तरी आपण कृपा करून 1 आठवड्याची रजा मंजूर करावी अशी विनंती आहे. गोपाळ नम्रपणेच बोलला. ललित साहेबांचे हृदय आश्चर्यकारक रीतीने कळवळले. गोपाळचा तो खोल गेलेला दीनवाना आवाज आणि मघा पाहिलेली त्याची अवस्था यांनी त्यांचे हृदय विरघळले. त्यांनी जरा वेळ गोपाळकडे निरखून पाहिले आणि म्हटले, अच्छा रजा मंजूर केली मी, पण पूर्णपणे विश्रांतीच घे ह या रजेत. उगीच कुठेही हिलताना दिसलास तर याद राख. असं कसं होईल? गोपाळ आदबीने दात विचकून म्हणाला. त्याचे काम तर झालेच होते. त्याने साहेबांचे आभार मानून आपला रस्ता सुधारला. आपले हृदय आनंदाने आतल्या आत नाचत आहे असे त्याला वाटू लागले. आता आठवडाभर चैन मजा करायची असं त्याने मनोमन ठरवलं. त्याने रात्रीचीच गाडी पकडली आणि पुण्याला धूम ठोकली.
पुण्याला लग्नाचा समारंभ अगदी धूमधडाक्याने साजरा झाला. दोघा मित्रांनी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. ते गावातून मनसोक्त भटकले आणि त्यांनी चिक्कार चैन केली. अशा मजेत 4-5 दिवस कसे गेले त्याला कळले सुद्धा नाही. रजा संपायला 2 दिवस राहिले होते. तिसऱ्या दिवशी 9:30 वाजता गोपाळला आपल्या ऑफिसात नेहमीप्रमाणे उपस्थित होणे भाग होते. हा विचार त्याच्या मनात आला की त्याला पुन्हा अस्वस्थता वाटे, पण त्याला त्याचा नाईलाज होता. शनिवारी आपण रात्रीच निघायचं, म्हणजे रात्रीचा प्रवास अगदी लवकरात लवकर होईल असा त्याने बेत आखला. म्हणजे रविवारी पूर्ण वेळ विश्रांती घेऊन प्रवासामुळे आलेला सगळा चिनवटा घालवता येईल आणि सोमवारी अगदी व्यवस्थितरित्या ऑफिसला जाता येईल असा त्याचा हिशोब होता. पुण्याहून मुंबईला येणारी रात्री 10 वाजताची ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. तेव्हा सगळीकडे विलक्षण गर्दी उसळून राहिली होती. माणसांचे अगदी बेमाप पेव फुटल्यासारखे दिसत होते. बायका, माणसे, मुले शेकडो प्रकारचे उतारू जागा मिळवण्याची धडपडत करीत इकडे तिकडे जोराची धावपळ करत होते. एकमेकांना चेंगरीत धक्काबुक्की करत एवढीशी का होईना जागा मिळावी याबद्दल जो तो निकळाची कोशिश करत होता. आणि जागा मिळाल्यावर वैकुंठाला सदेह गेल्या इतका आनंद ज्याला त्याला होत होता. गोपाळही हातात पिशवी घेऊन जागेच्या अपेक्षेने इकडे तिकडे गडबडगुंडा करत होता. माणसाला केवढ्या जागेची जरुरी आहे या विषयावर एखादा निबंध लिहिण्या इतकी सामग्री आता आपल्या जवळ गोळा झाली आहे याची त्याला खात्रीच पटली. डब्यातल्या गर्दीकडे धावती नजर टाकीत तो जोराने पुढे पळत होता. त्याला मनातच असं वाटत होतं की सगळेजण आजच मुंबईला निघाले आहेत की काय पुण्याहून, आणि रात्रीचेच सगळेजण माझ्यासारखाच विचार करतायत. रात्री प्रवास करून रविवारी दिवसभर आराम करून सोमवारी ऑफिसला रुजू होण्याचा. तेवढ्यातच धाड दिशी त्याच्या अंगावर कोणीतरी पडले. तो दचकन पुढे पाहतो तर तो 8-10 वर्षांचा पोरटा कसलेसे सामान घेऊन धडपड करीत उभा राहिलेला दिसला त्याला. काय रे, दिसत नाही का लेका तुला? तो खेकसूनच बोलला. तुम्हाला तर दिसत होतं ना, तो मुलगा म्हणाला. त्याच्या थोबाडीत एकच ठेवून द्यावी असा मौजेचा विचार त्याच्या मनात आला, पण या भानगडीत आपली गाडी चुकेल म्हणून राग आवरता घेऊन तो पुढे होऊ लागला. तोच त्या पोराने त्याला पुन्हा हटकले. साहेब, तो आश्चर्याने बोलला. पुन्हा काय झालेले का? साहेब, पॉलिश करायचंय का? तो पोरटा महात्म्याची स्थित प्रज्ञता दाखवीत बोलला. झाले, आता गाडी सुटायला फक्त 5 मिनिटे अवकाश होता. एवढ्यातच जागा पकडणे आवश्यक होते, नाहीतर पूर्ण प्रवास जो काय आहे 3-4 तासाचा तो उभ्यानेच करावा लागणार. काय कार्टा आहे असा निषेधाचा सौम्य उद्गार काढून त्याने तिथून काढता पाय घेतला. या गोंधळात फर्स्ट क्लासच्या डब्याकडे आपण वेंधळ्यासारखे बघत आहोत हे त्याच्या लक्षात आले. थर्डच्या डब्याकडे धूम ठोकावी म्हणून तो वळणार. इतक्यातच पाय डिंकाने चिकटविल्यासारखे तो जागच्या जागी उभाच राहिला. त्याचे मॅनेजर म्हणजेच ललित साहेब काहीतरी खात खात खिडकीतून डोकं बाहेर काढून त्याच्याकडेच बघत असल्याचे त्याला दिसले. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याने दंतपंक्ती बाहेर काढीत व जीवन रुंदावीत चिडून स्वतःशीच म्हटलं, हा लेका काय इथे कशाला कडमडला कोणाला ठाऊक. आता काय आमचं बेंड बाहेर फुटलं नाही म्हणजे मिळवली, पण हा इथे कसा काय आला? आणि मग त्याच्या लक्षात आलं की पुण्याच्या शाखेला तिमाही भेट देण्यासाठी साहेब इथं आला असला पाहिजे आणि आत्ताच्या गाडीने परत मुंबईला निघाला असला पाहिजे. छे छे, मला आता इथनं पळ काढलाच पाहिजे. हे यू गोपाळ टायपिस्ट, त्याला साहेबांचे गुरगुरणे ऐकू आले. अखेर तो ज्या कर्माला भीत होता ते घडलेच. गोपाळने आश्चर्यातिशयाचा आव आणून मागे वळून पाहिले. होय, ललित साहेबच त्याला बोलवत होते. एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल उभा राहून त्याने मनातल्या मनात त्या प्रसंगावर तोंड काढण्यासाठी क्षणभर विचार केला आणि आपण जशी काही हाक ऐकलीच नाही असा आविर्भाव आणून सराई बेरडासारखा निर्विकार मुद्रेने तो पुढे चालू लागला. हे यू गोपाळ, कम हिअर, साहेब खळवळूनच ओरडला. गोपाळ मागे फिरला व त्याने
ललितकडे अनोळखी भावाने नजर टाकल्याने शांतपणे विचारलं, तुम्ही मला हाक मारलीत काय? येस यू फूल. तुला हाक मारलेली ऐकू नाही आली काय टोनग्या? हा हा टोनग्या कोणाला म्हणता साहेब? जरा जपून बोला. गोपाळने दम भरला. साहेब चाटून त्याच्या तोंडाकडे आश्चर्याने बघूच लागला. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला पाहिजे तो गोपाळ मी नव्हे. गोपाळ आवाज खालच्या पट्टीत आणून म्हणाला, तुमची काहीतरी चूक होत आहे. माझ्यासारख्या अनोळखी माणसाला तुम्ही का बरं हाका मारत आहात आणि शिव्या देखील देत आहात? त्याचं कारण मला समजत नाहीये. मी इथला सर्वात मोठा फ्रूट मर्चंट आहे. उत्कृष्ट गोवा फ्रुट्स आणि कॅश्यू नट्स माझ्याच फर्म मधून बाहेरगावी पाठवली जातात. आपल्या बोलण्याचा साहेबावर काय परिणाम होत आहे की नाही हे गोपाळ अगदी बारकाईने टक लावून पाहत होता. त्याला पाहिजे होता तो परिणाम हळूहळू घडून येतच होता म्हणा. ललितचे डोळे आणि चिमुकले डोके गोंधळूनच गेले होते. या यशाने उत्तेजित होऊन गोपाळ अधिकच अवसराने पुढे बोलला, खरं सांगायचं म्हणजे तुमच्याकडे या चुकीचा दोष आहे असं नाही. माझा भाऊ गोपाळ आणि मी आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. अगदीच विलक्षण सारखेपणा आहे आमच्या दोघांत. आमचा आवाज सुद्धा सारखाच आहे. तुमची चूक होणं अगदीच साहजिक आहे. लक्षात घ्या की गोपाळ हा मुंबईमध्ये कुठल्याशा युरोपियन फर्म मध्ये नोकरीला आहे. मला वाटतं त्या फर्मचं नाव गेनर्स असं काहीतरी आहे. तिथे तो मुठभर रुपड्यांसाठी टायपिस्ट म्हणून काम करतो. खरोखर अगदी भिक्कार नोकरी आहे बघा ती. माझ्या फर्म मधल्या कारकुनांना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पगार आहे. अहो काय सांगावं तुम्हाला, मागच्याच आठवड्यात त्याचं पत्र आलं होतं. प्रकृती बरी नाहीये म्हणून त्याने 1 आठवड्याची रजा घेतलीये. मी सुद्धा त्याला भेटायला म्हणून पुढच्या आठवड्यात मुंबईला जाईन म्हणतोय. बरं, माझं नाव बाबूराव आहे. खरंच विसरलोच की. तुम्ही आपली ओळख नाही करून दिलीत. माझं नाव ललित. साहेब आश्चर्याने त्याच्याकडे बघतच म्हणाला, ज्या फर्म मध्ये तुमचा भाऊ टायपिस्ट म्हणून आहे ना त्या फर्मचा मी मॅनेजर आहे. बाबूरावांना विलक्षण विस्मय वाटल्यासारखा दिसला. अरे वा, अलभ्य लाभ झाला बुवा. तुमची योग्यता मला माहित नव्हती. जाणे दो, साहेब खुश होऊन बोलला. याच वेळी गार्डने शिट्टी वाजवून गाडी हलण्याची सूचना दिली. पुढे मागे तुमची गाठ पडली तर मला फार आनंद होईल. थँक्यू, गोपाळ म्हणाला आणि साहेब दृष्टीआड झाला. ही संधी साधून घाईघाईने कुठल्या तरी एका डब्यात गोपाळ लगेचच घुसला. 2 दिवसांनी सुट्टी संपून गोपाळने मॅनेजर साहेबांच्या खोलीत प्रवेश केला. हातात फळांची करंडी होती. तो अदबीने तिथे ठेवीत तो म्हणाला, आठवड्याच्या रजेमुळे माझी प्रकृती खूपच सुधारली आहे. रजा दिल्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. ही फळांची करंडी माझ्या भावानं पुण्याहून खास तुमच्यासाठी पाठवली आहे. तुमची आणि त्याची म्हणे पुणे स्टेशनवर गाठ पडली होती असं त्याने मला लिहिलं आहे. खरं आहे का हे साहेब? ही करंडी तुम्हाला द्यावी असं त्याने मला बजावून लिहिलं आहे. बाकी आम्हा दोघातलं साम्य पाहून तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटलं असेल नाही का? आमच्या बाबतीत तिराई त्यांची फसगतच होते. मीच पुण्याला असणारा बाबूराव फ्रूट मर्चंट आहे असं समजून कित्येक जण माझ्याशी बोलणी करतात. बरं असो, गंमत झालं. बरं जातो. थँक्यू सर. आणि पगारवाढीचे आश्वासन घेऊन शिव वाजवीतच गोपाळची स्वारी हसत हसत बाहेर आली. धन्यवाद.